मित्रांनो, जर तुम्हीही 2026 मध्ये LLB ला ॲडमिशन घेणार असाल, तर महाराष्ट्र टाइम्सने लॉ कॉलेजेस विषयी एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केलेली आहे. या बातमीनुसार महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व लॉ कॉलेजेसची पुन्हा तपासणी करणार आहे आणि काही कॉलेजेसना कॅप राऊंडमधून बाहेर सुद्धा काढलं जाऊ शकतं. पण या गोष्टीचा तुमच्या ॲडमिशनवरती नेमका काय परिणाम होईल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण नेमकं काय झालंय ते डिस्कस करूयात. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्सची तुम्हाला ही बातमी दिसत आहे. तर देशातील आणि महाराष्ट्रातील विधी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत BCIने सर्व विद्यापीठांना त्यांच्या संलग्न विधी महाविद्यालयाची प्रत्यक्ष तपासणी करून पुढील 6 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. आणि या तपासणीत त्रुटी आढळल्यास महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाऊ शकते, असं या न्यूज मध्ये म्हटलेलं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, देशभरातील विधी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडियाने इथे एक भूमिका स्पष्ट केलेली आहे. सर्व विद्यापीठ संलग्न विधी महाविद्यालय जे आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून 6 आठवड्यामध्ये एक अहवाल सादर केला जाणार आहे. आणि या पाहणीमध्ये पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची उपलब्धता, तसेच ग्रंथालय, वर्गखोल्या आणि BCIच्या नियमांचे पालन करण्यामध्ये जर गंभीर त्रुटी आढळल्या तर संबंधित महाविद्यालयाची मान्यता सुद्धा इथे रद्द होऊ शकते. थोडक्यात बार काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे, BCI जी आहे, तिने संपूर्ण देशामध्ये जे लॉ कॉलेजेस आहे त्यांची जी गुणवत्ता आहे ती तपासण्याचा निर्णय घेतलाय. तर त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे लॉ कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसची प्रत्यक्ष तपासणी इथे केली जाणार आहे. म्हणजे जी तपासणी करणारी कमिटी आहे ती ऍक्च्युअली कॉलेजेसमध्ये जाऊन तपासणी करणार आहे. प्रत्यक्ष त्या सुविधा तिथे अवेलेबल आहेत का याची ही तपासणी असणार आहे. त्यानंतर या तपासणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. जसं की त्या कॉलेजेसमध्ये पुरेसे फुल टाइम शिक्षक आहेत का, त्याच्यानंतर तिथे लायब्ररी व्यवस्थित अवेलेबल आहे का, तसेच मूट कोर्ट हॉल तिथे असायला हवा, त्यानंतर कम्प्युटर लॅब असेल, इंटरनेटच्या सुविधा आहेत, लीगल एड क्लिनिक आहे, या गोष्टी आहेत का, त्या कॉलेजमध्ये क्लासरूम्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेफ्टी स्टँडर्ड्स पूर्ण आहेत का, तसेच त्या कॉलेजला मिळालेली BCIची मान्यता जी आहे ती वैध आहे का. याशिवाय जे शिक्षक आहेत त्यांचे अपॉइंटमेंट लेटर असतील, सॅलरी असतील, अटेंडन्स असतील, या सर्व गोष्टी UGCच्या नॉर्म्स फॉलो करत आहे का, हे सुद्धा इथे पाहिलं जाणार आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 262 लॉ कॉलेजेस आहे आणि त्या 262 लॉ कॉलेजेस पैकी फक्त 150 लॉ कॉलेजेसकडे पूर्ण मान्यता आहे. म्हणजेच उरलेले जे जवळजवळ 112 कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस अजून पण पूर्ण कंप्लायन्स मध्ये नाहीत. त्यामुळे ही तपासणी केली जाणार आहे आणि या तपासणीचे जे नॉर्म्स आहेत, जे निकष आहेत, ते जर पूर्ण झाले नाही तर ते कॉलेज आपल्या CETच्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून वगळले सुद्धा जाऊ शकतात. आता या गोष्टीचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होऊ शकतो आपण ते पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता 2026 मध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांना इथे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाहीये. कारण ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्यावेळेस असेच कॉलेजेस CET सेल तुम्हाला लिस्टमध्ये देणार आहे ज्या कॉलेजकडे
BCIचं अप्रूव्हल आहे. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली जाऊन किंवा मॅन्युअली BCIच्या वेबसाईटवरती चेक करण्याची गरज नाही की या कॉलेजकडे BCIचं अप्रूव्हल आहे का किंवा UGCचे नॉर्म इथे फॉलो केले जात आहे का, हे तुम्हाला पाहण्याची गरज नाही. तुम्हाला त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्म भरत असताना जी लिस्ट येईल त्यामधून कॉलेजेस निवडायचे आहेत. ते कॉलेजेस असे असतील की ज्यांच्याकडे BCIचं अप्रूव्हल आहे आणि जे UGC नॉर्म फॉलो करत आहेत. ठीक आहे. ज्या कॉलेजकडे हे अप्रूव्हल नसेल ते कॉलेजेस तुम्हाला कॅपच्या लिस्टमध्येच नसणार आहे. ठीक आहे. आता ही जी कारवाई आहे ती विद्यार्थ्यांच्या विरोधात नाहीये, ही कॉलेजेसच्या विरोधात कारवाई आहे. त्यामुळे जे कॉलेजेस कॅप राऊंडमधून बाहेर पडतील, कॉलेजची सीट सुद्धा कॅप राऊंडमधून कमी होतील. त्यामुळे कॉम्पिटिशन इथे जास्त प्रमाणात वाढेल आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ही तपासणी पूर्ण होईल, ज्यावेळेस अप्रूव्हल फायनलाइज होतील, त्याच वेळेस या गोष्टी क्लिअर होणार आहेत. कुठले कॉलेजेस इथे इन्क्लूड केलेले आहेत, कुठले कॉलेजेस इथून बाहेर काढलेले आहेत, हे ज्यावेळेस समजेल त्यावेळेस CET सेलची जी फायनलाइज झालेली लिस्ट आहे ती तुम्हाला कॅप राऊंड 1 पूर्वी ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला मिळेल आणि त्या लिस्टमध्ये असणारे कॉलेजेस फक्त तुम्ही तिथे ऑप्शन फॉर्ममध्ये सिलेक्ट करू शकता. तर थोडक्यात ही जी बातमी आहे ही बातमी अशी आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो लॉ एज्युकेशनचा दर्जा आहे तो सुधारण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल आहे आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजेस निवडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही ॲडमिशन कॅप राऊंड व्यतिरिक्त इतर मार्गाने घेत असाल, उदाहरणार्थ जर तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टी स्वतः चेक करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग BCIचं अप्रूव्हल त्या ऑटोनॉमस कॉलेजकडे आहे का किंवा त्या कॉलेजमध्ये UGCचे नॉर्म फॉलो केले जातात का, ही पाहण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असणार आहे. जे विद्यार्थी कॅप राऊंडमधून ॲडमिशन घेत आहे अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं इथं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही जी बातमी आहे ती महाराष्ट्र टाइमने पब्लिश केलेली आहे आणि या बातमीनुसार जे कॉलेजेस BCIचे नॉर्म्स किंवा UGCचे नॉर्म फॉलो करणार नाही ते कॉलेजेस कॅप प्रोसेसमधून बाहेर पडणार आहेत आणि विद्यार्थ्यांना फक्त जे कॉलेजेस अप्रूव्ड आहेत अशाच कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देता येणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या स्टेजला 3 इयर लॉ CET आणि 5 इयर लॉ CETच्या फायनल मेरिट लिस्ट आलेल्या आहेत. आता यापुढे ज्या वेळेस हे अप्रूव्हल सगळे कंप्लीट होतील त्यानंतरच CET सेल तुम्हाला पुढचं शेड्यूल रिलीज करेल आणि त्या शेड्यूलनुसारच यापुढची जी ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत CETच्या वेबसाईटवरती या कॅप राऊंडचं शेड्यूल येत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच पुढची जी प्रोसेस आहे ती CET सेल सुरू करेल. त्यासाठीच या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.